श्री स्वामी समर्थ. बाळा, आज साक्षात स्वामी तुझ्याशी बोलू इच्छित आहेत. ताबडतोब हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. तुझ्या घरात आत्ता तो चमत्कार होणार आहे ज्याची तू खूप दिवसापासून वाट पाहत होतास. हे गुपित संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे. बाळा, आज जर तू दुर्लक्ष केलं तर तू कायमच पश्चाताप करशील. आयुष्यात पुढे जायचे तर हा संदेश तुला ऐकावंच लागेल. बाळा, जर तू तयार असशील तर होय देवा, मी तयार आहे असे टाईप करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. बाळा, हिऱ्याची परख करायची असेल तर अंधार होण्याची वाट पहा. उन्हात तर काचेचे तुकडेसुद्धा चमकतात. दिलेला शब्द आणि वेळेला उपयोगी पडलेल्या माणसाला कधीही विसरला नाही पाहिजे. वेळ ही प्रत्येकाची नक्कीच बदलते. फक्त तुम्हाला वेळेला थोडासा वेळ द्यावे लागतो. होय बाळा, अशा लोकांचे काय इज्जत करायचे ज्याचे वागणं हे कुत्र्यासारखे असते. अपेक्षावर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर जगा. लोकांकडून अपेक्षा करणे सोडून द्या. तुम्ही चांगले कर्म करून सुद्धा लोक तुमच्याबद्दल वाईटच बोलत असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक काय म्हणतात या गोष्टीवर लक्ष तर देऊ नका. फक्त तुम्ही तुमचं काम करत राहा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. लिहिणाऱ्यांनी लिहून तर ठेवलं आहे की पैसा वर बरोबर नेता येत नाही, पण हे नाही लिहिलं की जिवंतपणे पैशाचा उपयोगही पडतो. सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. बाळा, लोक कधीही बदलत नसतात, फक्त अंधार वाढवतात. तेव्हा त्याचा स्वार्थ पूर्ण होतो, तेव्हा ते नवीन रस्ते तयार करतात. गरजेपेक्षा जास्त कुठेही झोकू नका. जिथे गरज नाही तिथे अजिबातच थांबू नका. थांबायचं तर दूर, तिथे तुम्ही जाऊ नका. पैसा म्हणतो, भलेही तुम्ही मला वरती घेऊन जाऊ शकत नाही, पण जोपर्यंत तुम्ही खाली आहात तोपर्यंत तुम्हाला मी वरती नक्कीच घेऊन जाऊ शकतो. होय बाळा, सगळं ठीक होण्याची वाट पाहत बसाल तर बसूनच राहाल. तुम्ही स्वतः हिम्मत करा, स्वतः उठा. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही हवं ते तुम्हीच स्वतः मिळवू शकता. संघर्ष करत असताना माणूस नेहमी एकटाच असतो बाळा, पण यशस्वी सफलता मिळाल्यानंतर सगळं जग त्याच्याबरोबर असतं. त्यामुळे जगाच्या नादी तुम्ही लागू नका. स्वतःच्या हिमतीवर विश्वास ठेवा आणि कर्म चांगले करा. जेव्हा कोणी तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा शांत राहण्याचा आनंद काही वेगळाच आणि तुम्ही तो अनुभवून बघा. माणूस विचित्र आहेच. अपेक्षा तर माणसाकडूनच ठेवतो आणि तक्रार मात्र देवाकडे करतो. अरे, खऱ्या अर्थाने आयुष्य तर तेव्हाच बदलतं जेव्हा ते लोक बदलतात. त्यांना आपण आपलं आयुष्य समजत असतो. तो काळाकुट अंधारच असतो ज्यामुळे आपल्याला उजेडाची किंमत समजते. बाळा, कोण लायक आहे आणि कोण नाही हे फक्त आणि फक्त वेळच सांगू शकते. आज जरी तुमची वाईट वेळ असली तरी थांबा, हार मानू नका. उद्या तुमची चांगली वेळ नक्कीच येणार आहे. हा भगवंतावरती जर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असा स्वामी नामाचा जयघोष करायला तुम्ही विसरू नका. हा संदेश आपल्या हरलेल्या मित्रांना शेअर करा, कारण की त्याचे हरलेलं मन हे पुन्हा नव्याने उभारी घेईल आणि तुम्ही न कळतच पुण्याचे भागीदार बनता. होय बाळा, तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काही बदल होणार नाही जोपर्यंत तुम्हाला स्वतःला बदलण्याची इच्छा होत नाही. सतत तेच रडगाणे तुम्ही घेऊन बसू नका. घराने तुम्ही मांडू नका. उठा, आळस, झटका आणि
सोडून द्या आणि नवीन आयुष्याची नवीन तुम्ही सुरुवात करा. स्वतःबरोबरच जर मैत्री केले तर तुम्हाला समजेल की तुमच्यापेक्षा जास्त चांगलं तुम्हाला कुणीही समजून घेऊ शकत नाही. सहन करत राहिलो तर लोक आपल्याला कमजोर समजतात आणि आपण आवाज उठवला तर ते आपल्याला बेशिस्त समजतात. समजून द्या. लोकांना काय समजायचं आहे ते लोक हे नाव ठेवणारच. लोकांचा विचार करत बसला तर आपलं आयुष्य हे उद्ध्वस्त होत असतं. बाळा, कोणाचाही विश्वास हा उगाच तुटत नसतो, कारण त्यांनी पाहिलेलं असतं की आपल्याला सोडून आपल्याच लोकांनी परक्या लोकांना कसा आपला केलेला असतो. असे लोक कायमचे जेवढे तुम्ही दाखवता त्यापेक्षा जास्त तुमच्याजवळ असले पाहिजे आणि जेवढे तुम्हाला माहीत असतं त्याच्यापेक्षा कमी तुम्ही बोललेलं पाहिजे. तुम्ही अशांत याचमुळे आहात जे लोकांचे नाही त्याच्या मागे तुम्ही पळत असता. लोक जर बदलत असतील तर त्यांना बदलू द्या. सगळे तुमच्या मागे मागे येतील. फक्त तुमची चांगली वेळ एकदा येऊ द्या. माणूस फक्त अशाच लोकांसाठी रडतो ज्यांना त्याच्या आयुष्यामध्ये खास जागा असते. रागामध्ये बोललेला आहे कठोर शब्द इतका विषारी की तुमच्या हजार गोड बोलण्याला एका क्षणात तो नष्ट करतो. त्यामुळे बोलण्याआधी विचार करा. अशा जीवन ठेवा, मग पहा. आज हसणारे उद्या टाळ्या वाजवतात. किती विचित्र असतात ते लोक जे चुकीचे सिद्ध झाल्यानंतर सुद्धा माफी मागत नाही, उलट तुम्हालाच चुकीचे सिद्ध करण्याची त्याची पूर्ण ताकद लावत असतात. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवा आणि फक्त योग्य वेळेची येण्याची वाट पहा. आयुष्य हे सगळ्याचं बदलत असतं. फक्त धीर धरा, संयम ठेवा. जर लोक तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी लेखत असतील तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याच्यापेक्षा वरचढ आहात. त्यामुळे हिरमुसून जाऊ नका, हार मानू नका, कमजोरी तुम्ही ठरवू नका. आयुष्य जगायचं असेल तर त्रास होणारच, नाहीतर मेल्यानंतर सुद्धा जळण्याची पण जाणीव होत नाही. कोणालाही तुमच्या मनातलं दुःख तुम्ही सांगत बसू नका, कारण आजकालची लोक समोर एक बोलतात आणि पाठीमागे लगेच मस्करी करतात. आपण बऱ्याच वेळा असं पाहतो की प्रामाणिक माणसालाच लोक बावळट आणि मूर्ख समजतात. ज्या माणसाला खरं बोलण्याची सवय असते लोक त्याच माणसाला सगळ्यात जास्त चुकीचे समजतात. जे लोक गरजेपेक्षा सुद्धा जास्त विचार करत असतात ते लोक जागे असून सुद्धा झोपल्यासारखेच. शेवट हा सगळ्याचा सारखाच असतो, पण आपण जिवंतपणे काय करतो हीच गोष्ट फक्त आपल्याला दुसऱ्यापासून वेगळी बनवते. लालचीपणा आणि भीती कोणालाही गद्दार बनवू शकते. मला चांगले कर्म करा, भगवंतावरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.